महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी आज आपण हलसवडे या प्रदर्शनामध्ये आलो आहोत। हलसवडे हे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे आहेत आणि प्रदर्शनामध्ये आलेले जातिवंत बैल हे जातिवंत वळू बैल सध्या आपण पाहतोय आणि मोठ्या गटामधला सध्या बैल आपल्याला येथे पाहायला मिळतोय। याची मुलाखत आपण याच्या अगोदर देखील घेतलेली आहे, पण सध्या ज्या मालकाच्या दावणीला आहे मोठ्या प्रमाणामध्ये गायी याच्याकडून भरल्या जातात, जातिवंत अशी पैदास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवर्गी लाईनचा मंडळी हा त्या लाईनचा हा बैल आहे। मालकाकडून माहिती घ्या। मालक, आम्हाला तुमचं नाव गाव फोन नंबर आणि या बैलाबद्दल सर्व माहिती द्या। नमस्कार, माझं नाव रोहित प्रकाश जुजारे, राहणार म्हैसाळ, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर 9623028111। बैल आम्ही मेंढीगिरी सागर बिराजदार यांच्याकडे घेतला। पहिला बैल होता अशोकदादा गायकवाड यांच्याकडं। बैलाही वासरं पण चांगली देखणी पळाल्यात। आता आतापर्यंत किती गायी भरल्यात आणि काय फी असते? आम्ही गाईला 1100 रुपये घेतोय आणि 750 माझ्यापाशी आल्यावर बैलाला 750 गाय झाले। आता एक मालक इथं असं पण विचारायचं की तुम्ही आता 1100 फी घेताय, तसं म्हणायला गेलं तर आज आम्ही बऱ्याचशा मुलाखती घेतोय, तर त्या मुलाखतीमध्ये पाहायला गेलं तर काही काहींच्या बैलाच्या फी जास्त पण आहेत। 1100 रुपये तुम्ही जी हे घेता, पैसे घेता गाई भरण्याचे, तेवढ्या ह्याच्यात बैल सांभाळण्याचा खर्च हे सगळं कसं ताळमेळ तुम्ही साधता? आमच्या भागात गायांचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि परत आमच्या भागात खिलाचं वाढाव म्हणजे प्रस्त वाढाव, त्यासाठी आम्ही गाईचं दर कमीच ठेवलेला आहे। तुम्ही जेव्हा बैल खरेदी केला तेव्हा किती जाती होतात? आम्ही घेतला त्यावेळेस 6 दाती होता। ओके, आता दाताला जुळलेला आहे? बैल दातात जुळला आहे। तरी एका दिवसाला सर्वात जास्त किती गाई भरण्याचं रेकॉर्ड याचं? 8 गाय भरवल्यात एका दिवसात। मग त्या 8 गायांचं आपण हे पण ठेवलं की त्यातल्या सगळ्या 8 गाय गाव आहेत त्या दिवसात, कन्फर्म गाव आहेत। मंडळी 8 गाई एका दिवसाला भरणं आणि त्या कन्फर्म राहणं याच्यासाठी त्या बैलाची वंशावळ म्हणा किंवा मालकाने त्याचं केलेलं संगोपन, त्याची निगा हे देखील महत्वाचं आहे। मालक, आम्हाला बैलाचा खुराक आणि व्यायाम काय असतो त्याला ती माहिती द्या। बैलाला व्यायाम म्हणजे सकाळी फिरवून आणणं, गाडीला काय झुपत नाही, 1-2 किलोमीटर फिरवून आणतो बैल। आता एक गोष्ट विचारायचं आहे की जेव्हा बैल दावणीला असतो तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात गायी येत असतात, मग कधी कधी जास्त प्रमाणात गायी आल्यानंतर एकाच्या जोडीला दुसरा बैल पण ठेवावा लागतो का? अजून एक बैल घरात आहे, तो तिकोंडी राजाचा मुलगा आहे। तर म्हणजे अशा प्रकारे आपण माहिती पाहिली। मालक, आम्हाला परत एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा। नाव माझं रोहित प्रकाश जुजारे, राहणार म्हैसाळ, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर 9623028111। ठीक आहे, खूप खूप धन्यवाद मालक। तर मंडळी अशा प्रकारे एका जातिवंत वळू बैलाची आपण माहिती घेतली। खूप खूप धन्यवाद। खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान।